रविराज साबळे पाटील हे नाव महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक शेतकऱ्यांना चांगलंच परिचित आहे. महाराष्ट्रातला शेतकरी जेव्हा सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सक्रिय झाला तेव्हा आपला आवाज उठवणारा माणूस म्हणून सगळ्यात आधी रविराज साबळे पाटील यांचीच ओळख झाली. सोशल मीडियावर ते शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत तीव्रतेने आणि रोखठोकपणे मांडत आलेत. त्यांच्या आक्रमक बोलण्याच्या खास शैलीमुळे ते अगदी कमी काळात प्रचंड लोकप्रिय झाले. अनेक शेतकऱ्यांना ते थेट आपलेसे वाटू लागले आणि बघता बघता त्यांचे लाखो फॉलोअर्स झाले. पण कट टू दुसऱ्या बाजूला काही लोकांना मात्र हा माणूस फेक वाटू लागला. काही लोक समर्थनात तर काही लोक विरोधात अशी दुभंगलेली परिस्थिती निर्माण झाली. याचं मुख्य कारण होतं रविराज साबळे पाटील यांनी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांवर केलेले थेट आरोप आणि तिखट टीका. यामुळे त्यांच्या फॉलोअर्स आणि प्रेक्षकांमध्ये एक मोठा प्रश्न घर करून बसलाय की बाबा रविराज साबळे हा माणूस नेमका खरा की खोटा. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपात आणि वादात नक्की किती तथ्य आहे आणि मुळात रविराज साबळे पाटील हे नेमके आहेत तरी कोण, हे सगळंच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय आहे भारी. मंडळी, सगळ्यात आधी आपण रविराज साबळे पाटील नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया. तर बघा, रविराज साबळे पाटील हे महाराष्ट्रातले कृषी उद्योजक, व्याख्याते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. माध्यमातून येणाऱ्या माहितीनुसार ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका परांडा येथील रहिवासी आहेत. मात्र त्यांच्या व्यवसायाचं मुख्य कार्यालय अहिल्यानगरला असून ते सध्या तिथेच राहतात असं सांगितलं जातं. विशेष बाब म्हणजे आपल्या आक्रमक आणि रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे ते फेसबुक, युट्यूब आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड ओळखले जातात. इंस्टाग्रामवर त्यांचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवरही लाखो लोक त्यांना फॉलो करतात. सोशल मीडियावर ते शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आणि सामाजिक राजकीय घडामोडींवर व्हिडिओच्या माध्यमातून थेट भाष्य करतात आणि याच कारणामुळे ते अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्ध झाले. शिक्षणानं ते इंजिनियर असल्याचं माध्यमातील माहितीवरून कळतं. या सगळ्यासोबतच त्यांचा रिश ॲग्रो फार्म्स नावाचा शेती व्यवसायही आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, फलोत्पादन म्हणजे पेरू, ड्रॅगन फ्रूट आणि शेवगा लागवड याविषयी ते ठिकठिकाणी कार्यशाळा घेतात. रविराज साबळे पाटील .com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार ते डोनल फार्म या उपक्रमाशी जोडलेले आहेत. सध्या ओंकार साखर कारखाना बदनामी प्रकरणावरून त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. या वादांमुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, रविराज साबळे खरे की खोटे. तर याविषयी बोलायचं असेल तर आपल्याला आधी त्यांच्याशी जोडलेले वाद नीट समजून घ्यावे लागतील. रविराज साबळे पाटील यांनी शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची बाजू मांडताना अनेकांशी थेट संघर्ष केलाय. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि सध्या सर्वाधिक गाजत असलेलं प्रकरण म्हणजे ओंकार साखर कारखाना बदनामी प्रकरण. तर बघा मंडळी, रविराज साबळे पाटील यांच्यावर अलीकडे झालेली सर्वात मोठी कायदेशीर कारवाई म्हणजे इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा. बिजवडी तालुका, इंदापूर जिल्हा पुणे येथील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना म्हणजेच ओंकार शुगर युनिट 11चे जनरल मॅनेजर रणजित बापूराव तावरे यांनी ही तक्रार दाखल केली. कारण असं की रविराज साबळे यांनी 29 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्या व्हिडिओत त्यांनी ओंकार उद्योग समूह आणि उद्योगपती बाबूराव बोत्रे पाटील यांच्याबद्दल काही विधानं केली होती. कारखाना व्यवस्थापनाच्या आरोपानुसार रविराज साबळे यांनी ओंकार उद्योग समूहाच्या सर्व 17 युनिट्स बद्दल खोटी, अप्रामाणिक आणि दिशाभूल करणारी चिथावणीखोर माहिती पसरवली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊन कारखान्याची सामाजिक आणि आर्थिक प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्यात आली असा ठपका ठेवत इंदापूर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणावरून रविराज साबळे पाटील आणि ज्या शेतकऱ्यांची ऊस बिलं थकलेली आहेत ते सगळे शेतकरी सध्या कमालीचे आक्रमक झाले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होणार? साबळे पाटलांवर पोलीस काय कारवाई करणार? त्यांना अटक होणार का? असे प्रश्न अनेक आता निर्माण झाले आहेत. यानंतर दुसरं सर्वाधिक गाजलेलं प्रकरण म्हणजे नितेश कराळे म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कराळे मास्तर यांच्याशी झालेलं सोशल मीडिया वॉर. तर झालं असं होतं की 2025च्या नोव्हेंबरमध्ये आमदार बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन आयोजित केलेलं होतं. या आंदोलनाला वर्धा येथील प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिलेला होता. मात्र काही राजकीय घडामोडींनंतर बच्चू कडू यांनी ते आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर रविराज साबळे यांनी एक टीकात्मक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ नितेश कराळे यांना चांगलाच रुचला नाही. त्यांनी साबळ्यांना थेट प्रत्युत्तर देणारा एक व्हिडिओ बनवला, ज्यात त्यांनी तुला शेतातलं वांग तरी कळतं का, वांग कुठं लागतं ते सांग, आम्ही तुला कमिशन देऊ, अशा तिखट शब्दात टोला लगावला.
यावरून या दोन मोठ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मध्ये जोरदार जुंपली. यासोबतच साबळे पाटलांनी एकदा थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच आव्हान दिलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्यावर तब्बल 30 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा देखील ठोकण्यात आलेला होता. रविराज साबळे यांनी बावनकुळे यांच्या व्यावसायिक आणि राजकीय व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैयक्तिक पातळीवर थेट टीका केलेली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्या कायदेशीर सल्लागारांनी आणि वकिलांनी रविराज साबळे यांच्यावर 30 कोटी रुपयांचा बदनामीचा म्हणजेच डिफेमेशनचा दावा ठोकला आणि नागपूरमध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाली होती. त्या रेकॉर्डिंगमुळे या 30 कोटींच्या प्रकरणाला राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात एक वेगळंच वळण मिळालं आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. पुढे प्रकरण इथेच थांबलं नाही. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात रविराज साबळे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 78(1)(2), 78(2) म्हणजेच पाठलाग करणे, स्टॉकिंग, कलम 79 म्हणजेच महिलांच्या विनयशीलतेला बाधा आणणारे, कलम 356(2) म्हणजेच बदनामी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याच्या IT ऍक्ट कलम 67 अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मंडळी, रविराज साबळे पाटील यांनी राज्यातल्या अनेक प्रभावशाली नेत्यांशी आणि त्यांच्या समर्थकांशी थेट संघर्ष पत्करलाय. विरोधकांच्या मते सगळे आरोप म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आणि सोशल मीडिया ब्लॅकमेलिंग आहे. तर साबळे यांच्या समर्थकांच्या मते हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध दिलेला खराखुरा लढा आहे. म्हणूनच हा माणूस खरा की खोटा याबद्दल सोशल मीडियावर दोन स्पष्ट गट दिसतात. साबळे यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की ते एक प्रगतिशील शेतकरी असून ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक शेतीचे धडे देतात, साखर कारखाने किंवा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात. म्हणूनच राजकीय सुडापोटी त्यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जातात. पण त्याच वेळी विरोधक आणि तक्रारदारांच्या मते मात्र रविराज साबळे हे सोशल मीडियावर केवळ स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मोठ्या उद्योग समूहांवर किंवा नेत्यांवर गंभीर आरोप करतात. तर ते माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करणं हाच त्यांचा मुख्य उद्योग असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. या सगळ्या सोबतच रविराज साबळे पाटील यांच्या रिच ॲग्रो फार्म्स या कंपनीबद्दल आणि विशेषतः त्यांच्या पेरू लागवडीच्या व्यवसाय मॉडेलबद्दल शेतकरी वर्तुळात आणि सोशल मीडियावर सध्या प्रचंड वाद सुरू आहे. हा वाद नेमका काय? पेरूच्या रोपातून आणि त्यांच्या बिझनेस मॉडेलमधून ते पैसे कसे कमावतात आणि इतर तज्ज्ञ शेतकरी त्यांच्यावर काय आक्षेप घेत आहेत हे आता आपण पाहूया. आता बघा मंडळी, रविराज साबळे स्वतःला शेतकरी न म्हणवता शेतकरी उद्योजक म्हणजेच ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योर म्हणवतात. त्यांच्या अधिकृत माहितीनुसार त्यांच्या अधिपत्याखाली शेकडो एकर शेतीचं व्यवस्थापन चालतं. त्यांच्या कंपनीचं बिझनेस मॉडेल प्रामुख्याने 3 गोष्टींवर आधारित आहे. नंबर 1 म्हणजे रोप विक्री, ते तैवान पिंक आणि इतर जम्बो पेरूच्या जाती आणि ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. नंबर 2 म्हणजे कार्यशाळा आणि सल्लागारी सेवा. ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी सशुल्क कार्यशाळा आयोजित करतात. प्रगत आणि सघन शेती कशी करावी हे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी ते शेतकऱ्यांकडून पैसे आकारतात. आणि तिसरा मुद्दा म्हणजे उत्पादन खरेदीचं आश्वासन. त्यांच्या दाव्यांनुसार जर तुम्ही त्यांच्या पद्धतीने पेरूची बाग लावली तर उत्पादन झालेला पेरू किमान 30 रुपये प्रति किलो दरानं जागेवरच खरेदी करण्याची ते हमी देतात. पण सोशल मीडियावरील अनुभवी पेरू बागायतदारांनी आणि कृषी तज्ज्ञांनी रविराज साबळे यांच्या या दाव्यांची पोलखोल करणारे अनेक व्हिडिओज आणि पोस्ट शेअर केले आहेत. त्यांच्यावरचे मुख्य आक्षेप काय आहेत ते बघूया. रविराज साबळे त्यांच्या व्हिडिओमध्ये असा दावा करतात की सघन लागवड पद्धतीने एका एकरात जवळपास 1500 पेरूंची लागवड करता येते आणि त्यातून एकरी 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न सहज मिळतं. यावर अनुभवी पेरू बागायतदारांचं म्हणणं आहे की एका एकरात 1,500 झाडं लावणं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं सर्वसामान्य शेतकऱ्याला व्यावहारिक दृष्ट्या शक्यच नाही. अत्यंत चांगला बाजारभाव मिळाला तरी एकरी जास्तीत जास्त 2 ते 3 लाख रुपयांपर्यंतच निव्वळ नफा होऊ शकतो. त्यामुळे हा 10 लाखांचा आकडा म्हणजे केवळ मार्केटिंगचा एक भाग असल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे. दुसरा महत्वाचा आक्षेप म्हणजे खरा धंदा शेतीचा की रोपे विकण्याचा. टीकाकारांचा थेट आरोप आहे की रविराज साबळे यांचं मुख्य उत्पन्न पेरू विकून येत नाही तर महागडी रोपे विकून आणि कार्यशाळांच्या फीज मधून ते कोट्यवधी रुपये कमावतात. जेव्हा एखादा शेतकरी त्यांच्या दाव्यांना बोलून एका एकरात 1,500 झाडे लावायला तयार होतो तेव्हा तो त्यांच्याच रिच ॲग्रो नर्सरीतून 1500 रुपये विकत घेतो आणि त्यातूनच कंपनीला मोठा फायदा होतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसगत करून स्वतःची नर्सरी चालवणं हाच यामागील खरा हेतू असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करतात.
सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे बागेकडे दुर्लक्ष झाल्याचं खापर थेट शेतकऱ्यांवरच फोडणे. रविराज साबळे यांनी त्यांच्या स्वतःच्या ब्लॉगवर एके ठिकाणी असं लिहिलंय की पेरू शेती प्रत्येकाला जमले असं नाही. 90% शेतकरी फक्त शासकीय अनुदान आणि स्वतःच्या दुर्लक्षामुळे अपयशी ठरतात. टीकाकारांच्या मते जेव्हा शेतकरी त्यांच्याकडून महागडी रोपे घेतो आणि प्रत्यक्षात शेतात गणित चुकतं किंवा अपेक्षेप्रमाणे उत्पन्न निघत नाही, तेव्हा शेतकऱ्यानेच बागेकडे दुर्लक्ष केलं असं सांगत साबळे यांची कंपनी आपली सगळी जबाबदारी झटकून टाकते. सध्या युट्यूब आणि फेसबुकवर रविराज साबळे पाटील पेरू स्कॅम की रियालिटी या विषयावर अनेक उलटसुलट चर्चा आणि वाद सुरू आहेत. एका बाजूला त्यांचे समर्थक म्हणतात की योग्य व्यवस्थापन जमलं तर पेरू शेती नक्कीच फायदेशीर ठरते, तर दुसऱ्या बाजूला जमिनीवर प्रत्यक्ष राबणाऱ्या अनुभवी शेतकऱ्यांच्या मते अशा डिजिटल मार्केटिंग आणि फुगवलेल्या दाव्यांमुळे नवीन तरुण शेतकरी हा मोठ्या कर्जाच्या खाईत ढकलले जाण्याची भीती आहे. पण मंडळी, रविराज साबळे पाटील हे खरे आहेत की खोटे हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या प्रत्येकाला आहे. ते ठरवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक आवाज लगेच सत्य नसतो आणि प्रत्येक आरोप लगेच खोटाही नसतो. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचा इतिहास, त्याचे व्यवहार आणि त्याचे पुरावे या तिन्ही गोष्टी तपासून घेऊनच मग निर्णय घ्यायला हवा. शेतकऱ्यांसाठीचा लढा नक्कीच खरा आहे, पण त्या लढ्याच्या नावावर कोणी आपला स्वार्थ साधत नाही ना, हे ओळखणंही तितकंच गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे. भावनेवर नाही तर विवेकावर चालणारा शेतकरी कधीच फसत नाही आणि हेच या सगळ्या प्रकरणातून आपल्याला शिकायचं आहे. बाकी रविराज साबळे पाटील यांच्याबद्दलची तुमची मतं नेमकी काय आहेत? रविराज साबळे पाटील हा माणूस खरा की खोटा? तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वरचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.